उपस्थित सर्व भक्तांचं आजच्या ह्या समारोपाच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपल्या शेवटच्या काही स्लाइड्स आपण पाहणार आहोत। काल आपण पाहिलं की मंदिरामध्ये काय शिकवलं जातं आणि आज आपण पुढची स्लाइड पाहणार आहोत, गुरु काय शिकवतात आपल्याला। तर सगळ्यात पहिले गुरु आपल्याला काय शिकवतात, तर जीवन कसं कृष्ण भावना भावित करायचं हे गुरु आपल्याला शिकवतात। म्हणजेच आपण मागच्या काही स्लाइडमध्ये पाहिलं, आपलं जे नित्य नैमित्तिक कर्म आहे तेच आपण करत राहायचं आहे, पण ते कृष्णाला अर्पण करून करायचं आहे। भगवान भगवद्गीतेत सांगतात, यत करोषि यत अश्नासी यत जिह्वोसी तदासी यत तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मत अर्पणम। म्हणजे तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही तपस्या करतोस, जी काही दान देतोस, ते सगळं कसं कर, मला अर्पण केल्याच्या भावनेतनं कर। म्हणजे प्रत्येक गोष्ट ही कृष्ण भावना भावित होऊन जाते। त्याचं शुद्धीकरण होतं। उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण सगळे आता सध्या काय करताय, तर भगवंतांसाठी प्रसाद बनवण्यासाठी तुम्ही कॉन्ट्रीब्युशन देताय, बरोबर ना। आपल्यातले सगळे भक्त कोण काही पदार्थ बनवून आणतायत, कोण इथे येऊन बनवतायत, कोण काही जण लक्ष्मी देत आहेत भगवंतांच्या प्रसाद बनवण्यासाठी। तर ह्याच्यातनं होतंय काय, तर ह्या सगळ्या क्रिया स्पिरिच्युअलाइज होत आहेत, म्हणजे त्या आध्यात्मिक होत आहेत आणि त्यांचं शुद्धीकरण होत आहे। जी लक्ष्मी आपण नारायणांच्या सेवेत वापरतो त्या लक्ष्मीचं शुद्धीकरण होतं। अन्यथा आपण काय केलं असतं, त्या पैशांची इंद्रिय तृप्ती जर समजा केली असती तर त्याच्यातनं कर्मबंधन निर्माण झालं असतं। एकतर आपण पुण्यकर्म केलं असतं किंवा पापकर्म केलं असतं, दोघांचंही फळ निर्माण झालं असतं आणि ते खावंच लागलं असतं। पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधी चक्रात अडकून पडावं लागलं असतं। पण जेव्हा आपण या सगळ्या क्रिया भगवंतांशी निगडित करतो तेव्हा त्या क्रियातनं कुठलंही फळ निर्माण होत नाही आणि त्याची प्रतिक्रियाही येत नाही, ते आध्यात्मिक होऊन जातं। तर जीवन कसं कृष्ण भावना भावित करायचं हे गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात। 4 नियमांच्या पालनाची आवश्यकता काय आहे हे सुद्धा आपण पाहिलं। समजा 4 नियम आपण तोडले म्हणजे काय, सगळी पापकर्म आपण जी पाहिली, मांसाहार किंवा व्यभिचार, नशापान किंवा जुगार, यांनी काय होतं, कोण सांगेल काय होतं? धर्म कशावर उभा असतो? 4 खांब। ते 4 खांब कोणाच्या लक्षात आहेत? दया, सत्य, तपस्या, यस फाईन, आणि पावित्र्य। फंटास्टिक, मागणं कोणीतरी उत्तर दिलं, म्हणजे तुम्ही सगळे एकदम लक्ष देऊन ऐकताय। तर या 4 नियम पालनाची आवश्यकता काय आहे हे सुद्धा आपण पाहिलं। तिसरं, घराला मंदिर बनवून स्वतःचा व्यवसाय कृष्ण भावनेत कसा बदलावा हे गुरु आपल्याला शिकवतात। या संदर्भामध्ये तुम्हाला एक छोटी कथा सांगायची आहे, पण ती स्लाइड इथेच आहे। काल आपण भक्तांच्या संघाचं महत्त्व या संदर्भात रत्नाकर कोळ्याची गोष्ट ऐकली। आज आपण मृगारीची गोष्ट ऐकणार आहोत। रत्नाकर कोळी म्हणजे काल ज्यांची चर्चा केली, ज्यांचे पुढे वाल्मिकी ऋषी झाले, थँक्यू। तर ते काय करायचे, एखाद्या वाटसरूला पकडायचे, त्याच्याकडच्या चीज वस्तू लुबाडायचे आणि त्याला मारून टाकायचे, ठार मारून टाकायचे। मृगारी काय करायचा, एखाद्याला रस्त्यात अडवायचा, त्याच्याकडची चीज वस्तू लुबाडायचा आणि त्याला अर्धमेला करून सोडायचा। काय करायचा, आणि त्याची तडफड जी होते ना ते बघून त्याला आनंद व्हायचा। प्राण्यांना तो काय करायचा, जोरात बाण नाही मारायचा, जोरात बाण मारला की प्राणी मरून जाईल, तो हलका बाण मारायचा की ज्याच्याने प्राणी पशु घायाळ व्हायचे आणि तडफडत राहायचे, याच्याने त्याला खूप आनंद मिळायचा।
आणि एकदा हेच नारद मुनीच त्याच रस्त्याने चाललेले असतात आणि ते पाहतात रस्त्यामध्ये बरेच असे बाण लागलेले पशु वगैरे पडलेले आणि ते तडफडत आहेत. ते म्हणतात कोणी असं घोर कर्म केलंय. मग तिथनं मृगारी येतो पुढे. मग त्याला ते विचारतात तू काय करतोयस. तो म्हणे हा माझा पेशा आहे. प्राण्यांना मारणे, वाटसरूंना मारणे हा माझा पेशा आहे. तर ते म्हणतात पेशा आहे ही गोष्ट ठीक आहे, पण तू यांना अर्धवट का मारतोयस, पूर्ण मारून का टाकत नाहीयेस. काय होईल, पूर्ण मारून टाकल्याने काय होईल, त्याची चेतना आत्मा देह सोडेल आणि त्याला दुःख होणार नाही. जेवढं घाव बसल्यानंतर दुःख होईल तेवढंच दुःख होईल, पण तू त्यांना असं जे अर्धमेलं करून सोडतोयस ना, त्यांनी त्यांच्या यातना खूप वाढतायत. म्हणजे अर्धमेला होऊन जोपर्यंत मृत्यू येत नाही हा जो कालावधी आहे ह्याच्यात ते खूप तडफडतायत प्राणी सगळे. तर ह्याच्याने तुला ऍक्च्युअल ठार मारण्यापेक्षा घोर प्रतिक्रिया येईल. तर ते म्हणतो हो का, तर ह्याच्यासाठी काय करायचं. तर मग नारद मुनी सांगतात की ह्या प्रतिक्रियातनं सुटण्यासाठी तुला भगवंतांच्या नावाचा आश्रय घ्यावा लागेल. म्हणजे काय नाव घ्यायचं ते सांगतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या मंत्राचा जप करायला सुरुवात कर. तो म्हणतो ठीक आहे, मी जप करायला सुरुवात करी, पण माझा हा जो आहे ना हा पिढीजात धंदा आहे. काय आहे, पिढीजात धंदा आहे. वाढ वडिलांपासून, आजोबा वाढ वडील सगळ्यांपासून आम्ही हे मारण्याचाच धंदा करत आलेलो आहोत. तर ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही करू शकत नाही. उपजीविकेचं साधन आहे आमच्या. तर नारद मुनी म्हणतात की भगवंतांच्या नावावर विश्वास ठेव. तुझी उपजीविका कशी चालवायची हे भगवंत पाहतील. तू फक्त त्यांचं नाव घ्यायला तर सुरुवात कर. तर मृगारी ठीक आहे म्हणतो. याला म्हणतात, शास्त्रामध्ये एक वचन आहे, साधुसंग साधुसंग सर्व शास्त्र कह, लव मात्र साधुसंग सर्व सिद्धी हय. म्हणजे काय, भगवंतांच्या शुद्ध भक्ताचा एक लवमात्र जरी संघ आपल्याला मिळाला ना, आपलं जीवन आमूलाग्र बदलून जातं आणि शुद्ध होतं. नारद मुनी हे 12 महाजनांपैकी एक आहेत आणि भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. त्यांच्या काही काळ सान्निध्यात आल्याने रत्नाकर कोळी, मृगारी यांचं जीवन पूर्ण शुद्ध बनलं. ठीक आहे, तो मृगारी म्हणतो की तुम्ही म्हणता तर मी हा पिढीजात धंदा सोडून देतो आणि भगवंतांच्या चिंतनात संपूर्ण जीवन काढायचं असं तुम्ही सांगितलंय त्या मार्गाला सुरुवात करतो. पण माझ्या उपजीविकेचं काय. ते म्हणतात विश्वास ठेव, तुला एवढं मिळेल की तू 2 हातांनी धरू नाही शकणार. तर ठीक आहे म्हणतो, तुम्ही जे सांगतायत, तुम्ही थोर व्यक्ती दिसताय, थोर मुनी दिसताय, तर तुमच्या सांगण्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे. म्हणून ते काय करतात, गावाच्या बाहेर एक कुटी बांधतात. कुटी म्हणजे झोपडी बांधतात आणि आपल्या मुलीबरोबर तिथे जाऊन राहायला लागतात, आपल्या फॅमिली बरोबर. आणि नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे दिवस रात्र फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करत असतात. गावकऱ्यांना ही गोष्ट कळते. घनघोर पापकृत्य करणारा डाकू, मर्डरर असा माणूस केवळ ह्या सज्जनाच्या संगतीत आला आणि त्यांनी त्याचा व्यवसाय सोडून दिला आणि आता तो केवळ भगवंतांचं नामस्मरण करतोय, तर त्याला जाऊन बघूया तरी म्हणून प्रत्येक गावकरी झोपडीमध्ये तो काय करतोय हे बघण्यासाठी यायला लागला. ही खबर सगळ्या गावांमध्ये दूर 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 पसरली आणि प्रत्येक जण येताना काही ना काहीतरी, पायलीभर तांदूळ तरी आण किंवा शेतातलं काहीतरी फळ तरी आण, असं त्याच्याकडे भेटायला येऊन त्याला द्यायला सुरुवात केली. नामस्मरण चालू केलंय भगवंतांचं. मग काहीतरी त्याला, म्हणजे चांगला माणूस झाला ह्याचा आता. हा वाईट क्रूर कर्मा माणूस होता,
त्याचा चांगला माणूस झालाय म्हणून प्रत्येक जण भेटायला येताना त्याला काही ना काहीतरी घेऊन यायला लागला भेटायला. आणि थोड्या दिवसामध्ये त्याच्या झोपडीभर सगळ्या गोष्टी जमा झाल्या. त्याला ठेवायला जागा कमी पडायला लागली. म्हणजेच भगवंत म्हणतात ना, अगर तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में. तू जर माझं नाव घेतोयस ना तर तुझी सगळी कामं मी करीन. आणि भगवंत या वचनाला जागतात. आणि त्यानंतर त्याला एवढी सुबत्ता प्राप्त होते की काही नाही, केवळ भगवंतांचं नाव घेऊन त्याच्या पूर्ण परिवाराचा व्यवस्थित चरितार्थ चालतो. आणि नंतर तर आलेल्यांना तो दान द्यायला सुरुवात करतो. त्याच्याकडे एवढं जमा होतं. काय केलं फक्त त्यांनी? फक्त भगवंतांचं नाव घ्यायला सुरुवात केली. आणि त्यानंतर नारद मुनी त्यांच्याबरोबर पर्वत मुनींना एकदा घेऊन येतात. या चित्रामध्ये आपण पाहतोय नारद मुनी पण आहेत आणि पर्वत मुनी त्यांच्या बरोबर आलेले आहेत की हरिनामाचा महिमा काय आहे, त्याच्याने एखाद्याच्या जीवनात किती आमूलाग्र बदल होतो हे याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. म्हणून नारद मुनी पर्वत मुनींना घेऊन बरोबर येतात. आणि मृगारी दूरवरनं पाहतो की नारद मुनी येत आहेत, तर तो धावत त्यांच्याकडे भेटीला निघतो. पण तो असा सरळ धावत येत नाही. थोडा इकडे धावत जातो, थोडा इकडे धावत जातो, थोडा इकडे धावत जातो, मध्येच एकदम खाली वागतो आणि त्याच्या उपरणं जे असतं त्यांनी असं साफ करतो, परत धावत येतो. असा वेडा वाकडा धावत येतो आणि त्यांच्या चरणकमलांवर आपलं डोकं ठेवतो. तर पर्वत मुनी आश्चर्यचकित होता की हा असा इकडं धावत, मध्येच एकदम असा झाडू मारत, अशी काय क्रिया करत आला? सरळ येऊ शकला असता धावत भेटायला. मग ते त्याला विचारतात की का रे बाबा, तू अशा पद्धतीने का आलास भेटायला? तर तो म्हणतो की रस्त्यामध्ये काही मुंग्यांच्या लाईन रस्त्यामधनं क्रॉस करत होत्या, तर चुकून माझा पाय त्यांच्यावर पडू नये. बघा, एकेकाळी प्राण्यांना अर्धमेला करून त्यांचा तडफडाट बघण्यात आनंद घेणारा मृगारी आज रस्त्यावरनं चालणाऱ्या मुंगीला सुद्धा दुखवण्याची त्याची इच्छा नाहीये. हा जो आहे हा हरिनामाचा प्रभाव आहे. हा प्रभाव आपल्या हृदयात जातो. आणि रूप गोस्वामी सांगतात त्यांच्या एका काव्यामध्ये, संस्कृत काव्य आहे, आणि त्याच्यामध्ये सांगतात की जेव्हा कृष्ण हे दोन शब्द माझ्या कानातनं आत जातात ना, तेव्हा मला असं वाटतं की कृष्णाचं नाव ऐकण्यासाठी मला हजारो कान का नाही आहेत, हजारो मुख का नाही आहेत. मी हजारो मुखांनी कृष्णाचं नाव घेईन आणि हजारो कानांनी कृष्णाचं नाव ऐकीन. तर अशा पद्धतीची चेतना फक्त आपल्याला बदलायची. आपली कर्म आपल्याला बदलायची नाहीये. काय करायचे? आपली चेतना आपल्याला बदलायची. हळूहळू त्या सगळ्या कर्मांचं शुद्धीकरण होऊन जाईल. कदाचित पापकर्म करत असणारा व्यवसाय सुद्धा आपला असू शकतो. असं असू शकतं की आपला व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये पापकर्म इन्व्हॉल्ड आहे, पण आपण केवळ भगवंतांना प्रार्थना केली आणि भगवंतांच्या नावाचा आश्रय जरी घेतला तरी सुद्धा या सगळ्या आपल्या गोष्टी आहेत ना, त्याच्यात बदल घडवण्याचं कार्य भगवंत करतात. ते कसा बदल घडवतील हे त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. आपला काय प्रश्न आहे? फक्त केवळ भगवंतांचं नाव घेणे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा पद्धतीने गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात की आपला व्यवसाय कृष्ण भावनेत कसा बदलायचा किंवा व्यवसायामध्ये कृष्ण भावना कशी आणायची याबद्दल गुरु मार्गदर्शन करतात. हां, घराला मंदिर कसं बनवायचं, काय करायचं? तर सगळ्यात पहिले घरात भगवंतांसाठी स्थान बनवायचं. आता हे विशेष सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्या सगळ्यांकडे देव्हारा असतो. त्या देव्हाऱ्यामध्ये बाळकृष्ण तर असतील सगळ्यांकडे. हां, म्हणजे भगवंत ऑलरेडी आपल्या घरात आहेतच. मग त्यानंतर काय करतो आपण? भगवंतांना भोग
किंवा नैवेद्य अर्पण करणे. म्हणजे काय? हे बघा, प्रत्येकाला जीवन मिळालेलं आहे आणि जीवन जगण्यासाठी त्याला उदरनिर्वाहाचं साधन पाहिजे, खाण्यापिण्याच्या गोष्टी पाहिजेत. भगवद्गीतेत सांगितलंय, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. हे निसर्ग चक्र आहे. अन्नात भवन्ति भूतानि म्हणजेच जीवात्मा मनुष्य प्राणी अन्नधान्यावर जगतो. मग प्रत्येकाला खाण्यासाठी काहीतरी करावंच लागणार, काहीतरी शिजवावंच लागणार आहे. मग शिजवायचं आहे, मग ते भगवंतांना अर्पण करून का नको शिजवायला? बरोबर का नाही? ही प्रोसेस एकदम सोपी आहे. नंतरच्या काही सत्रांमध्ये, पुढे हे सत्र आता संपेल, पुढे जेव्हा आपण चर्चा करणार आहोत तेव्हा त्या सत्रांमध्ये भगवंतांना नैवेद्य अर्पण करण्याची काय पद्धती आहे, ही पद्धती मी तुम्हाला त्याच्यावर एक सेमिनार घेणार आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की कशा पद्धतीने भगवंतांना नैवेद्य अर्पण करायचा असतो. तर आशा करतो की तुम्ही त्या सत्राला याल सगळेजण. हां, तर खूप इंटरेस्टिंग सत्र आहे ते पण, की भोगा ऑफरिंग सेमिनार असं त्याचं नाव आहे. म्हणजे भगवंतांना नैवेद्य अर्पण करण्याची प्रक्रिया कशी आहे. तर जे काही बनवतो आपण ते भगवंतांना अर्पण करायचं. त्याला सुरुवातीला नैवेद्य किंवा भोग असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर भगवंत जेव्हा ते स्वीकार करतात प्रेमाने दिलेलं, त्या नैवेद्याचं रूपांतर प्रसादामध्ये होतं. म्हणजेच ती भगवंतांची कृपा असते. आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबानी कशा पद्धतीने भगवंतांच्या आरतीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. ह्या केवळ 3 सोप्या प्रक्रिया जर आपण आपल्या घरी करायला सुरुवात केली तर आहे त्या घराचं तात्काळ मंदिर बनू शकतं. हां, काय होऊ शकतं? हां, म्हणजे विशेष करून मंदिरात जाण्याची आवश्यकता राहत नाही, घरच मंदिर होऊ शकतं. तर ही त्याची प्रोसिजर आहे. आता पाहूया साधना म्हणजे काय. नित्य नैमित्तिक आपल्याला जी साधना करावी लागते तर त्याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. साधना म्हणजे त्या क्रिया ज्या आपले जीवन आध्यात्मिक बनवतात. ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्रिया येतात ते पाहू आपण. भक्तांचा संग, सत्संग. आता गेले 6-7 दिवस आपण एकत्र येतोय, आपल्याला आनंद होतोय ना? हां, आणि हा असाच चालू राहावा असं पण वाटतंय ना? हां, तर हा भक्तांच्या संगात आल्यानंतर भगवंतांच्या लीलांचं श्रवण करून, भगवंतांच्या नावाचं कीर्तन करून आणि भगवंतांचा प्रसाद प्राप्त करून हा आनंद आपल्याला प्राप्त होतो. तर हे संघाचं महत्व आहे. यासाठी सगळ्यांनी भक्तांच्या संगतीमध्ये नित्य नेमाने येणं हे खूप आवश्यक आहे. ज्याला सत्संग असं म्हणतात ना, जसा संग तसा रंग. भक्तांच्या संघात आपली श्रद्धा वाढते. जेव्हा आपण भक्तांच्या संघात येतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे, ही व्यक्ती भगवंतांप्रती किती शरणागत आहे. आपल्या इथे काही प्रभूजी आहेत, लक्ष्मण प्रभू आहेत, निलेश पाटील प्रभू आहेत. 28 किलोमीटर येतात, 28 किलोमीटर जातात. रात्री जायला त्यांना 11:15 होतात. पण दररोज खडकाळ रस्ता असून सुद्धा साखरी आगार या गावावरनं इथपर्यंत येतात. कशासाठी येतात माहिती आहे का? त्याच्यानंतर आपण पाहतो थरवळ फॅमिली चिपळूणवरनं इथे येते दररोज. हां, आणि असेच काही भक्त असतील आपल्यामध्ये, मला त्यांची नावं माहीत नाहीत, की जे दूरदूरच्या गावावरनं इथे येत असतील. डॉक्टर पाटेकर पण आले असतील तर ते सुद्धा गुढ्यावरनं इथपर्यंत येतात. तर हे कशासाठी येतात बघू? कारण काय? तर भक्तांच्या संगतीमध्ये काय होतं, आल्यानंतर आपली श्रद्धा वाढते. तर केवळ श्रद्धा वाढवण्यासाठी भगवंतांवरची हे सगळे भक्त आहेत ना, हे एवढे दूर येण्याचा प्रयास घेत आहेत आणि ह्याचा ते अनुभव घेत आहेत. म्हणून ते येत आहेत. पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, त्यांना वाटलं असतं की नाही, भक्तांच्या संगतीमध्ये आनंद नाही मिळत आहे, तर ते नंतर येणं त्यांनी सोडून दिलं असतं. पण ते म्हणतात की नाही, हा पुढे कार्यक्रम पुढे असाच चालू ठेवा आणि आम्ही नेहमी येत राहू, असं त्यांनी सांगितलं आपल्याला.
तर ह्याच्यावरनं आपण समजून घेतलं पाहिजे. अजून काय होतं? शास्त्रांचे अध्ययन. म्हणजे काय? शास्त्र अध्ययन हा भक्तीचा पाया आहे. हा, रुस्तम ज्ञानासिनात मनहा. हृदयामध्ये जे अभद्र असतात ना, हृदयामध्ये ज्या आसक्तीच्या गाठी असतात, ह्या ज्ञानाच्या तलवारीने आपण कापू शकतो. या गाठी अज्ञानाच्या असतात. शास्त्राचं अध्ययन केलं. काल आपण सगळ्यांनी भगवद्गीता घेतली. हा, आणि आपण आशा करतो की ती भगवद्गीता घरी वाचूया आपण. ह्याच्यातनं जे ज्ञान प्राप्त होतं ना, त्यांनी ह्या अज्ञानाच्या गाठी, ज्ञानाच्या तलवारीने काय होतं? या अज्ञानाच्या गाठी कापल्या जातात. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. या संशयाच्या गाठी आपण कापू शकतो. संशय कधी मनात असला नाही पाहिजे. तर संशय मनात आला की लगेच शास्त्रांचा आधार घ्यायचा. शास्त्रांमध्ये काय दिलं ते वाचायचं की आपला संशय दूर होतो. पुढे श्रील प्रभुपाद लिखित ग्रंथांचे नियमित वाचन करणे. या ग्रंथांचं वाचन आपण नियमित केलं पाहिजे. भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत आणि छोटी छोटी पुस्तकं. मला असं कळलं, एक माताजी आत्ताच सांगत होत्या, शुभांगी माताजी सांगत होत्या की मागच्या वेळेस जेव्हा पुस्तक वितरण झालं या गावामध्ये, तेव्हा भरपूर भक्तांनी कृष्ण पुस्तक, छोटी छोटी पुस्तकं, भगवद्गीता अशा भरपूर पुस्तकं भक्तांनी घेतलेली आहेत. तर या पुस्तकांचं नियमित वाचन आपण करायचं आहे. त्याचबरोबर हरिनाम जप करायचा आहे. का? तर कलियुगातनं पार होण्याचा एकच उपाय आहे. वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये याची वचनं आहेत आणि 16 वेगवेगळी वचनं दिलेली आहेत. वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये भगवंतांच्या नावाचा जप का करायचा याचे 16 दाखले दिलेले आहेत. एक सेमिनार अख्खा त्याच्यावर होईल आपला. आपण पुढे जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस शास्त्रांमध्ये हरिनामाचं महत्त्व सांगणारे जे दाखले दिलेले आहेत ना, त्याच्यावर एक सेमिनार करू. चालेल का? आपली परवानगी असेल तर. येस. तर त्यातले काही महत्त्वाचे सांगतो. इति षोडशक नामना कली कल्मश नाशनम. षोडशक म्हणजे 16 अक्षराचा महामंत्र. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 16 अक्षराचा हा महामंत्र. इति षोडशक नामना कली कल्मश नाशनम. या कलियुगामध्ये जे कल्मश आहे, जे क्लेश आहेत, जे 3 ताप आहेत, हे दूर करण्याचं सामर्थ्य केवळ या 16 अक्षरी महामंत्रात आहे. नातर परतरो पाय सर्व वेदेषु दृश्यते. सर्व वेदांची शिकवण हीच आहे की याच्यापेक्षा श्रेष्ठतर असा दुसरा कुठलाही उपाय नाही. आपण भजन ऐकतो, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तर हे किती वेळा ऐकलंय आपण. त्याच्यामध्ये भगवंतांची नावं येतात, केशवा, माधवा अशी नावं आहेत त्याच्यात. तर खरोखर भगवंतांचं नाव हे मधुर आहे जेव्हा आपण ते स्वीकारतो तेव्हा. त्यासाठी काय करायला लागेल? हृदयामध्ये आपल्या भगवंतांना थोडी जागा करून द्यावी लागेल. काय करावी लागेल आपल्याला? आपल्या हृदयामध्ये भगवंतांना थोडी जागा करून द्यावी लागेल आणि त्यांना वेलकम करायला लागेल. कृपया कृष्णा, कृपया या आणि माझ्या हृदयात मी तुम्हाला स्थान देतो. तर कली कल्मश नाशनम नातर परतरो पाय सर्व वेदेषु दृश्यते. कली संतरण उपनिषद मधनं हा श्लोक येतो. कली संतरण उपनिषद म्हणजे, संतरण म्हणजे तरुण जाणे. काय? एखादा समुद्र तरुण जाणे म्हणजे काय? पोहून पार करणे. तो हा जो आहे हा भवसागर आहे. मृत्यू संसार सागरात, मागच्या वेळेस आपण श्लोक पाहिला काही स्लाइड पूर्वी, भगवंत सांगतात आपल्याला, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. या मृत्यू संसार सागरातनं मी तुझा त्वरित उद्धार करीन.
त्यासाठी आपण काय करायचं आहे? केवळ भगवंतांचं नाव घ्यायचं आहे. त्यानंतर पाहू पुढची प्रोसेस काय? महाप्रसाद सेवन म्हणजे काय? गेले 7 दिवस आपण काय करतोय? भगवंतांना अर्पण केलेला महाप्रसाद खातोय. भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसादाच्या सेवनाने आपली चेतना आणि अस्तित्व शुद्ध होतं. कर्मबंधनातनं मुक्तता होते. काय माहिती का? जरी आपण शाकाहारी पदार्थ खाल्ले, मांसाहार तर वर्ज्य आहे, मग एखादा माणूस म्हणेल मग मी शाकाहारी बनतो. पण 84 लक्ष योनींमध्ये पालेभाज्या, फळभाज्या, या वनस्पती ज्या आहेत यांच्यामध्ये सुद्धा जीव आहे. काय आहे? यांच्यामध्ये सुद्धा जीव आहे. मग त्यांना जर आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी जर फक्त खाल्लं तर त्याच्यातनं सुद्धा कर्मबंधन निर्माण होणार. मग काय करायचं? भगवंतांनी ज्या गोष्टी त्यांना अर्पण करता येतात असं सांगितलंय, पत्रम पुष्पम फलम तोयम, या गोष्टी भगवंतांनी आपल्यासाठी विहित केलेल्या आहेत. आपलं हे विहित अन्न आहे. तर पालेभाज्या, फळभाज्या, फळफळावळ, अन्नधान्य, दूध, दुभत, दही, ताक, पनीर, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण खाऊ शकतो आणि खाण्याच्या अगोदर भगवंतांना त्या अर्पण करू शकतो. 9व्या अध्यायात भगवंत सांगतात या गोष्टी तुम्ही मला अर्पण करू शकता आणि मी त्याचा स्वीकार करतो. तर अशा पद्धतीने भगवंतांनी सांगितलेल्या गोष्टी जेव्हा आपण भगवंतांना अर्पण करतो तर त्यांना कापल्याने, पालेभाज्या किंवा जे आहेत चिरल्यानंतर जे काही कर्मबंधन निर्माण होणार आहे त्याची जबाबदारी भगवंत घेतात. काय करतात? भगवंत घेतात. कारण वृक्ष, वेली, लता यांची चेतना एवढी विकसित झालेली नसते की त्याच्याने त्यांना दुःख होईल. वृक्ष या शब्दाचाच अर्थ आहे की योग्य वेळी तो कापला जाईल. काय त्याचा अर्थ? वृक्ष या शब्दाचा एक योग्य वेळ आल्यानंतर, योग्य वाढ झाल्यानंतर त्याला कापलं जाईल आणि मनुष्य त्याचा आपल्या जीवनात उपयोग करून घेऊ शकतो. शास्त्राद्वारे हे मान्य आहे. शास्त्राद्वारे हे मान्य आहे. तर भगवंतानी जो मार्ग दिला आहे तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण भगवंतांना भोग लावू शकतो आणि त्याचा स्वीकार करू शकतो. त्यांनी होतं काय? आपली चेतना शुद्ध होते, आपलं अस्तित्व शुद्ध होतं आणि कर्मबंधनातनं मुक्तता होते. कुठल्याही प्रकारचं कर्मबंधन आपल्याला लागत नाही. तर अशा पद्धतीने साधना म्हणजे काय हे आपण पाहिलं. विधी आणि निषेध. विधी म्हणजे काही गोष्टी करायच्या आणि निषेध म्हणजे काही गोष्टी करायच्या नाहीत. करायचं काय? तर आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ करण्यासाठी पुढील गोष्टी करायच्या. ABCDD काय करायच्या? लक्षात ठेवायला एकदम सोपं. ABCDD. ए म्हणजे असोसिएशन, म्हणजे काय? भक्तांचा संघ. भक्तांचा संघ कधी सोडायचा नाही बरं का. कायम संघामध्ये येऊनच भक्ती करायची. त्याच्याने एकमेकांना प्रेरणा मिळते की हा सुद्धा भक्ती करतोय, तो किती उत्साहाने भक्ती करतोय, मला सुद्धा ह्याच उत्साहाने भक्ती केली पाहिजे, असा प्रत्येकाला प्रेरणा मिळत असते. म्हणून भक्तांच्या संघामध्ये यायचं. 2. बी फॉर बुक्स म्हणजे काय? शास्त्रांचं वाचन. सी फॉर चॅन्टिंग म्हणजे हरिनाम जप. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. DT वर्शिप म्हणजे अर्च विग्रह सेवा. भगवंतांचे जे अर्चविग्रह असतात आपल्या घरी, उदाहरणार्थ बाळकृष्ण आहेत आपल्या घरी, बरोबर? तर दर एकादशीला काय करायचं? एकादशीला भगवंतांना अभिषेक करायचा. त्याच्या आधी त्यांना स्नान घालायचं. कसं घालायचं स्नान? लिंबू मिळतं आपल्याला बाहेर आणि अष्टगंध पण मिळतं का नाही? हां, तर अष्टगंध घ्यायचं थोडं, किंवा गोपीचंदन असेल आपल्याकडे
गोपीचंदन घ्यायचं, त्याची पावडर करायची थोडी अशी तळहातावर घेऊन, आणि त्याच्यात लिंबाचा रस पिळायचा, आणि त्यांनी ती जी पेस्ट बनेल त्यांनी भगवंतांना छान असं अंगठ्यानी संपूर्ण अंगाला मालिश करायचं. भगवंतांच्या काय करायचं? मॉलिश करायचं आणि साफ करायचं अंगठ्याने, असं चोळून 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 भगवंतांना, की एकदम लख्ख होतात भगवंत. आणि मग त्यांना पुन्हा गरम पाण्याने आंघोळ करून त्यांना अभिषेक करायचा. आपल्याला ज्यांनी अभिषेक करणं शक्य आहे, जेवढी आपली आर्थिक परिस्थिती आहे त्या मुलाला आईकडे पाठवा. तो आई लाईट लावा, लाईट लावा, तो आईला शोधतोय. आणि हे उदाहरण लक्षात ठेवा बरं का. आत्ता याचा पुढे मी रेफरन्स देणार आहे तुम्हाला. आत्ताच्या मुलांनी जे केलं तो प्रसंग लक्षात ठेवा. तर ज्याची जशी आर्थिक परिस्थिती आहे, जेवढे पैसे आहेत त्याप्रमाणे त्यांनी भगवंतांचा अभिषेक करायचा. तुमच्याकडे दूध असेल दुधाने करू शकता, साखर पाणी असेल साखर पाण्याने करू शकता, मध असेल मधाने करू शकता, तूप असेल तर थोडंसं गरम करून पातळ करून घ्यायचं, तुपाने सुद्धा भगवंतांचा अभिषेक करू शकता, दह्याने भगवंतांचा अभिषेक करू शकता. ज्या पद्धतीने आपल्याला शक्य आहे त्या पद्धतीने आपण भगवंतांचा अभिषेक करू शकतो. आणि त्यानंतर पुन्हा त्यांना गरम पाण्याने स्नान घालून छान पद्धतीने पुसून त्यांना छान नवीन नवीन कपडे घालू शकतो. हां, तर ह्याला म्हणतात अर्च विग्रह सेवा. माझ्या मते बाळकृष्ण सगळ्यांकडे असतील घरी. हां, तर करायला सुरुवात करा एकादशीला. तुमच्यापैकी काही जण करत पण असतील. हां, करत पण असतील, चांगली गोष्ट आहे. तर हा भक्ती मार्गातला महत्वाचं अंग आहे हे अर्च विग्रह सेवा. आणि असं सांगितलंय, जी व्यक्ती भगवंतांच्या डायरेक्ट अर्च विग्रह सेवा करते, जी व्यक्ती, ती देह सोडल्यानंतर डायरेक्ट वैकुंठात जाते. का? संपूर्ण आयुष्यभर त्यांनी भगवंतांची सेवा केलेली असते, ती सेवा भगवंतांनी स्वीकारलेली असते. आणि म्हणून देह सोडल्यानंतर भगवंत म्हणतात, अरे संपूर्ण आयुष्य तू माझी सेवा केलीस, आता देह सोडल्यानंतर माझ्या धामात ये आणि तीच सेवा कंटिन्यू कर. हरी बोल. किती आनंदाची गोष्ट आहे का नाही? कोणाला आवडणार नाही हे? हां, कायम भगवंतांच्या सेवेत रुजू होणं. तर अर्च विग्रह सेवा ही फार महत्वाची आहे. आणि शेवटचा डी जो आहे त्याला म्हणतात धाम व्हिजिट्स. म्हणजे भगवंतांची जी तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थस्थळांना भेट द्यायची. हां, जगन्नाथपुरी आहे, द्वारका आहे, मथुरा आहे, वृंदावन आहे, 4 धाम आहेत, रामेश्वरम आहे. तर अशा तीर्थस्थळांना आपण भेट द्यायची. आपण हरिद्वारला जातो, काशी, गया, प्रयाग अशा सर्व ठिकाणी जायचं आणि तिथे भगवंतांच्या भक्तांच्या सानिध्यात राहायचं आणि आपलं जीवन शुद्ध करण्याचा प्रयत्न करायचा. ह्याला म्हणतात विधी. आणि निषेध आपण पाहिलंच आहे, 4 गोष्टी नाही करायच्या. पण प्रामुख्याने करायचं काय? तर ह्या गोष्टी करायच्या. काय करायचं? भक्तांचा संग, शास्त्रांचं वाचन, हरिनामाचा जप, अर्चविग्रह सेवा आणि भगवंतांच्या धामाला भेट देणे. तर ह्याच्यातली कुठलीही गोष्ट आहे ना, ही अजिबात कठीण नाही आहे. फक्त भगवंतांच्या धामाला भेट देण्यासाठी थोडेफार पैसे आपल्याला लागू शकतात. काय होऊ शकतं? थोडेफार. पण वर्षाकाठी 2 वर्षातनं 3 वर्षातनं एकदा आपण सगळ्या कुटुंबाला घेऊन वृंदावन, मथुरा, द्वारका अशा ठिकाणी जाऊ शकतो. आणि त्यांनी काय होतं तर भक्तीमध्ये आपला उत्साह वाढतो. भगवंतांच्या धामामध्ये एक विशेष पोटेन्सी असते, शक्ती असते. तर त्या ठिकाणी तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपल्याला ती शक्ती प्राप्त होते, ज्याच्याने भक्तीतला उत्साह आपला वाढतो. म्हणून भगवंतांच्या तीर्थक्षेत्री जाण्याचा पूर्वापासनं लोक काय करायचे? तीर्थस्थळी जायचे. इनफॅक्ट मला कल्पना नाही की आपल्या गावामध्ये किंवा किती जणांनी हा अनुभव पूर्वी घेतला आहे. पूर्वीच्या काळचे लोक काय करायचे? जेव्हा वयाची 50 यायची ना त्यांना, तेव्हा आपला सगळं कारभार आपल्या मुलांच्या हातात ते सोपवायचे, आई वडील दोघेही. आणि आई आणि वडील म्हणजे हे दोघेही
तीर्थस्थळी किंवा गंगेच्या ठिकाणी हरिद्वार या ठिकाणी निघून जायचे आणि जेव्हा ते जायचे ना तेव्हा सगळे नातेवाईक येऊन त्यांचं दर्शन घ्यायचे की आता हे यांचं शेवटचं दर्शन, त्यानंतर पुन्हा ते संसार चक्रात अडकणार नाहीत आणि हरिद्वार, गया, प्रयाग, वाराणसी, काशी अशा ठिकाणी जाऊन किंवा मथुरा, वृंदावन या ठिकाणी राहून तिथेच पुढचं आयुष्य व्यतीत करणार आणि तिथेच देह सोडणार. अशा पद्धतीने पूर्वीची जीवन रचना होती. आता ती जीवन रचना बदलली. तर असं हे धामाचं महत्व आहे. तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि निषेध तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 4 गोष्टी आपण यापुढे करणार नाही आहे किंवा हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करणार आहे जर कोणाला असतील त्या गोष्टी तर. आणि त्याच्या जोडीला काय करणार आहे आपण, तर भगवंतांचं नामस्मरण करणार आहे की त्या निषिद्ध गोष्टी सोडण्यासाठी लागणारे जे बळ आहे ते भगवंतांचं नाव आपल्याला ते बळ निर्माण करून देईल. तर धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आपलं हे चर्चासत्र संपन्न होतंय. समाप्त होतंय हा शब्द नाही, संपन्न होतंय म्हणजे काय, ऑप्युलंट म्हणजे फलित होतंय की ह्याच्यातनं पुढेही आपली चर्चासत्र सुरू राहणार आहेत.